खमंग अशा दोडक्याच्या भाजीसाठी दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या. तुम्हाला हव्या त्या आकारात त्याच्या फोडी करून घ्यायच्या. या फोडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. चला आता भाजीचा मसाला बनवूया. मी 2 चमचे शेंगदाणे घेतले, खमंग भाजून घेतले. 2 चमचे किसलेलं खोबरं तेही भाजून घेतलं. 1 चमचाभर तीळ पण त्याच्यात घातले. 7-8 लसणीच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर आणि मसाला तयार. आता तेल मोहरीची फोडणी करून घेतली. जिरे हिंग घातलं, हळद तिखट मसाला घातला, चिरलेल्या दोडक्याच्या फोडी घालायच्या आणि मस्तपैकी परतून घ्यायचं. आता आपण बनवलेला मसाला ह्याच्यात घालायचा आणि ह्या भाजीसोबत मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा. भाजी किती सरबरीत हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. आणि मी थोडासा गूळ घालते. भाजी अतिशय खमंग झाली आहे. मस्त भाकरी बरोबर पोळी बरोबर सर्व करा.